उसे जल्द से जल्द न्याय मिलना चाहिए। उसके बारे में उसके साथ जो कुछ भी हुआ है उसके लिए बहुत से आवाज़ें उठाई जा रही है, फिर भी कहीं से भी योगी सरकार उसे सपोर्ट नहीं कर रहा है। उसे गलत नज़रों से देखा जा रहा है उस केस को, किसी भी सही दृष्टिकोण से उसका। और बहुत दुर्भाग्य की बात है कि न्याय देने के लिए हमें आंदोलन करना पड़ रहा है। वैसे तो हमें आंदोलन नहीं करना चाहिए, जल्द से जल्द उसे न्याय मिलना चाहिए। मनीषा वाल्मिकीचे जे रेप प्रकरण झालेले आहे, या रेप प्रकरणा संदर्भात जे हत्याकांड घडलेलं आहे त्या हत्याकांडासंदर्भात बहुजन क्रांती मोर्चा आणि भारत मुक्ती मोर्चा महिला संघटन जिल्हाध्यक्ष या नात्याने संपूर्ण सांगली जिल्ह्यामध्येच नव्हे तर ऑल 550 जिल्ह्यामध्ये हे आम्ही धरणे आंदोलन दुसऱ्या टप्प्यामध्ये चालू केलेलं आहे। याच्यानंतर 15 ऑक्टोबरला आमचा तिसरा टप्पा असेल रॅली संदर्भात। उत्तर प्रदेशामध्ये सुद्धा बहुजन क्रांती मोर्चाने त्याच वेळेला धरणे आंदोलन केलेलं होतं। तर हे जे हत्याकांड आहे हे महिलांवरील सतत अन्याय आणि अत्याचार होत असतो। महिला ह्या आपल्या देशामध्ये नव्हे उत्तर प्रदेशात सुद्धा सुरक्षित नाही आहेत, एवं महाराष्ट्रात सुद्धा सुरक्षित नाहीत। ह्याच्यामध्ये वाराणसीमध्ये आणि गोरखपूरमध्ये 48 तासात 18 बलात्कार होत आहेत। मग या शासनाला खाली खेचलं पाहिजे। या संदर्भात संसदेमध्ये आमच्या महिला आहेत, परंतु त्या महिला आवाज उठवत नाही। प्रशासनामध्ये आमदार खासदार आहेत जे दलित सुद्धा आहेत, ते सुद्धा या महिलांमध्ये जे अन्याय होत आहेत हे केवळ बघत बसलेले आहेत, ह्याच्या विरोधात निषेध सुद्धा व्यक्त केलेला नाही। आणि या योगी आणि मोदी सरकारला बहिष्कृत केलं पाहिजे, या देशातून हाकलून काढलं पाहिजे असं मी महिलांच्या वतीनं तुम्हाला आवाहन करत आहे। आणि खरोखरच महिला आज या आपल्या देशामध्ये सुरक्षित नाही। हे जे हत्याकांड झालेलं आहे हे अगदी भयानक झालेलं आहे आणि षडयंत्रपूर्वक झालेलं आहे। यामध्ये सर्व पोलीस प्रशासन सुद्धा याला सामील आहे, एवं जिल्हाधिकारी सुद्धा सामील आहे आणि आरोग्य प्रशासन सुद्धा याला सामील आहे। हे सगळं त्यांनी पुरावे नष्ट केलेले आहेत। त्यांच्या घरामध्ये कागदपत्र त्यांनी जाळून टाकलेले आहेत। त्या मुलीच्या आईवडिलांना घरामध्ये डांबून ठेवलेलं आहे, त्यांना बाहेर येऊ देत नाहीत। त्या मुलीचं प्रेत सुद्धा अगदी आपल्या संस्कृतीनुसार त्या मुलीला आंघोळ वगैरे घालून तिचा चेहरा वगैरे बघून हे आपल्याकडे अग्नी दिला जातो, परंतु अग्निसंस्कार केले जातात। ते अग्निसंस्कार तिच्या आईवडिलांकडून न होता तिचा चेहरा सुद्धा त्यांच्या आईवडिलांना न दाखवता 200 किलोमीटर अंतरावरती त्या मुलीचं प्रेत पेट्रोल ओतून जाळलेलं आहे। म्हणजे संपूर्ण कागदोपत्री पुरावा नष्ट केला तो केला आणि शिवाय तिच्या देहाची अतिशय विटंबना केलेली आहे। आणि त्यांनी तातडीनं दिल्लीला नेलेलं होतं हॉस्पिटलमध्ये, तिथल्या आरोग्य यंत्रणेने सुद्धा त्या मुलीची व्यवस्थित दखल घेतली नाही। अगदी तिची जीभ छाटली होती की तिनं याविषयी कुठेही वाच्यता करू नये, तिनं आपल्यावरती जे रेप प्रकरण झालेलं आहे ते बोलू नये म्हणून तिची जीभ छाटण्यात आली। तिच्या मानेचं हाड मोडण्यात आलं आणि पाठीचा मणका तोडण्यात आला। म्हणजे तिला अपंग करून ठेवली त्यांनी की जेणेकरून तिनं कुठलीही हालचाल करू नये, पळत जाऊन घरच्यांना सुद्धा सांगू नये, इतकी तिची दयनीय विपन्न अवस्था निर्माण केलेली आहे। मग मोदी सरकार म्हणतं की बेटी बचाव आणि बेटी पढाओ आणि बेटी बचाव बेटी पढाओ, परंतु या देशात मुली नव्हे महिला सुद्धा म्हणजे सुरक्षित नाही। महिलांना दागिने घालण्याचा अधिकार आपल्याला संविधानात दिलेला आहे, कपडे व्यवस्थित घालण्याचा अधिकार दिलेला आहे। संविधानामध्ये महिलांना अगदी 50% आरक्षण ठेवलेलं आहे महिलांच्या सन्मानार्थ, परंतु महिला ह्या आपल्या देशामध्ये सुरक्षित नाही आहे। म्हणजेच काय, अगदी रस्त्याने निघाला तरी सुद्धा पाठीमागून हे गुंडगिरीचे लोक येतात, ओढणीने गळा आवडतात, तिच्या गळ्यातली एखादी चेन असेल ती सुद्धा पळवून घेऊन जातात आणि तिचा आत्महत्या केली किंवा तिचा जीव धोक्यात घालतात। या चेनमुळे सुद्धा तिचा किंवा ओढणीनं सुद्धा गळा आवडत होतो। इतकी भयानक म्हणजे हिंसक वृत्ती त्या पाचवी वृत्ती निर्माण झालेली आहे मनुष्यामध्ये। तर कुणी केलेली आहे? ही आत्ताची जी शासनकर्ती जमात आहे, जी ब्राह्मणी व्यवस्था आहे, या ब्राह्मणी व्यवस्थेनं हे सगळं घडवून अगदी जाणीवपूर्वक षडयंत्र केलेलं आहे। आमच्या बहुजनांच्या मुलींनी शिकू नये आणि त्यांच्या शिक्षणाचा सत्यानाश व्हावा। ती मुलगी 19 वर्षाची होती आणि शिवाय ती MPSCच्या परीक्षेला सुद्धा बसली होती। म्हणजेच काय, ही मुलगी शिकून शहाणी होईल, जागृत होईल आणि ह्या समाजाची प्रगती होईल, म्हणून त्यांनी कसा एका मुलीवर अन्याय अत्याचार केला। आणि आता ते सरकार म्हणतं
की आम्ही तिला 25 लाख देतो. तिथली जिल्हाधिकारी म्हणते की तू पण करोनाच्या काळामध्ये तुला 25 लाख कोणी दिला असतं का? हे 25 लाख घे आणि गपघार बस. आज ती जर 25 लाख घेऊन गपघार बसली असती तर उद्या तिची आणखीन एक बहीण आहे, त्या बहिणीवर सुद्धा ह्या नराधमाने बलात्कार केला असता. आणि हे अजून सुद्धा ज्या 4 मुलं आहेत ती मुलं ठाकूर घराण्यातली आहेत. ठाकूर म्हणजे बनिया आणि हा वाल्मिकी समाज म्हणजेच बंगी समाज आहे, जो की हे दलित गरीब वंचित आहे. हे त्यांच्या शेतामध्ये घरामध्ये काम करायला त्यांच्या महिला जातात आणि त्यामुळं ते त्यांच्यावर अवलंबून असल्यामुळे त्यांचा जीवनचरितार्थ त्यांच्यावर अवलंबून असल्यामुळं त्यांना मध्ये एक भीतीचं दहशतीचं निर्माण केलेलं आहे. अगदी मीडियाला सुद्धा ते जाऊता येत नाही आणि कुठल्याही लोकांना ते आता प्रवेश करत नाही. अगदी इतका त्यांनी फौजफाटा पोलिसांचा प्रशासनानं हे सगळीकडे बंदोबस्त ठेवलेला होता. परंतु बहुजन क्रांती मोर्चा जेव्हा समजल्यानंतर बातमी लागल्यानंतर जेव्हा उत्तर प्रदेशामध्ये गेले आणि आमचे राष्ट्रीय संयोजक बहुजन क्रांती मोर्चाचे वामन मेश्राम साहेब म्हटले की नाही आग लगा दूंगा सारे देश में. आणि मग त्यांनी हे सांगितलं की आम्ही त्या मुलीला 725 लाख देतो. मग 25 लाख दिले म्हणून त्या आमच्या मुली काय विकल्या गेल्यात का? त्या पैशानं मुली विकत घेतात त्या? इतके म्हणजे जीवन महिलांचं सोपं झालेलं आहे. अरे महिलांना गर्भधारणेची प्रक्रिया निसर्गाने दिलेली आहे आणि महिलेला तो अधिकार आहे. आमच्या महिला पूर्वी मातृसत्ताक होत्या आणि त्या देश चालवायच्या, राजकारण करायच्या, राज्यकर्त्या होत्या या देशाच्या. परंतु आताची जी मनुवादी संस्कृती आहे, मनुस्मृती त्यांनी आणलेली आहे. जसं पूर्वी कोणी काही बोलू नये म्हणून आपल्या तोंडामध्ये शिसा ओतलं जायचं, त्या पद्धतीनं मनुष्याची जीभ छाटली गेलेली आहे. म्हणून आम्ही मनुष्याच्या सन्मानार्थ या उतरलो आहे मैदानार्थ. जय मूलनिवासी, जय संविधान. एकच पर्व